आज आपण अगदी झटपट होणाऱ्या चमचमीत खायलाही तेवढाच टेस्टी मसाला पास्ता कसा बनवायचा हे पाहणार आहेत. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पास्ता उकडून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये 3 कप पाणी गरम करायला ठेवलेलं. पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं आणि चांगलं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये पास्ता घालायचा. तर इथं मी 2 कप पास्ता घेतलेला आहे. पास्ता तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त घ्या. कढईमध्ये पास्ता घालायचा आणि सगळं छान पाण्यात मिक्स करून घ्यायचं आणि अधूनमधून हलवीत आपल्याला 6 ते 7 मिनिटं पास्ता शिजवून घ्यायचा आहे. 6 ते 7 मिनिटं पास्ता शिजायला लागतंच. तर हे पहा मी अधूनमधून हलवीत 7 मिनिटं पास्ता शिजवून घेतलेला आहे. पास्ता शिजलाय का तसं नाही लक्षात आलं तर झाऱ्यात थोडासा पास्ता घ्यायचा आणि सुरीने कट करून पाहायचं. तर हे पहा मस्त पास्ता शिजलेला आहे. तर लगेच आपण पाण्यातून पास्ता काढून घेऊया. तर असं झाऱ्या घ्यायचा आणि झाऱ्याने सगळा पास्ता पाण्यातून काढून घ्यायचा किंवा एखाद्या चाळणीत पास्ता ओतून घ्यायचा म्हणजे पाणी सगळं खाली निथळतं. सगळा पास्ता मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. जरा वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि परत तीच कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं. बारीक कापलेल्या 2 मिरच्या घालायच्या किंवा हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घाला, कमी जास्त. मिरची थोडीशी तेलात परतून घ्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आणि एक मोठा कांदा असा बारीक कापून घालायचा. मिरची कांदा आपल्याला 2 मिनिटं छान तेलात परतून घ्यायचंय. जास्त लाल करायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं कांदा आणि मिरची तेलात परतून घ्यायचं. तर हे पहा मी 2-3 मिनिटं कांदा छान परतून घेतलेला आहे. इथं लगेच त्याच्यामध्ये आता टमाटर घालूया. असे मी 2 टमाटे कापून घेतलेले आहेत. ते सुद्धा घालायचे आणि परत 2-3 मिनिटं टमाटर सुद्धा छान परतून घ्यायचं. टमाटर घालायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे टमाटर पटकन शिजतं. तर हे पहा मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवल्यावर मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून पाहायचं, नाहीतर टमाटर खाली कढईच्या बुडाला चिटकू शकतं. तर हे पहा मी 2-3 मिनिटं झाकण ठेवलेलं. झाकण काढून घेऊया आणि परत सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि असं मस्त टमाटर शिजवून घ्यायचं. तर मस्त टमाटर शिजलेलं आहे. तर इथं आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालूया आणि अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालायची. परत एक वेळा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपण थोड्याशा भाज्या घालूया. तर इथं मी अर्धी शिमला मिरची अशी कापून घेतलेली आहे. शिमला मिरची घालायची, थोडेसे वाटाणे घालायचे, एकदम छान लागतो पास्ता. अर्ध गाजर असं बारीक कापून घालायचं. ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आणि थोडंसं मीठ घालायचं. सगळ्या पास्त्याला मीठ लागेल एवढं मी मीठ इथंच घातलेलं आहे आणि मीठ इथंच घालायचं म्हणजे पास्त्यात छान असं एकजीव होतं आणि सगळ्या घातलेल्या भाज्या छान एकत्र करून घ्यायच्या आणि परत त्याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचं. ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही तर थोड्याशा अशा कच्च्याच राहिल्या पाहिजेत म्हणजे खाताना छान लागतात. तर हे पहा मी परत छान असं एकत्र करून 2 मिनिटं झाकण ठेवलेलं आणि मस्त भाज्या आपल्याला पाहिजेत अशा शिजलेल्या आहेत. तर इथं आता त्याच्यामध्ये आपण काही सॉस घालूया. 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा, 1 चमचा शेजवान चटणी घालायची आणि 1 चमचा पास्ता मसाला घालायचा. पास्ता मसाला घालायचा, पास्त्याला कलर खूप छान येतो. सॉस घालून सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळे आपण घातलेल्या भाज्या आणि मसाले सगळं छान एकजीव होतं. पाणी घालून परत 2 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि सगळं छान असं परतून झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण आधी शिजवून ठेवलेला पास्ता घालायचा. शिजवून ठेवलेला सगळा पास्ता मी कढईमध्ये घातलेला आहे आणि आता परत एक वेळा सगळं छान एकत्र करून घ्यायचं. बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण त्याच्यामध्ये 1 चमचा पास्ता मसाला घातलेला आहे त्यामुळे पास्त्याला किती छान कलर आलाय तुम्ही बघू शकता. एकदम मस्त कलर आलेला आहे. तर असा गरमागरम आणि टेस्टी मसाला पास्ता आपला खाण्यासाठी तयार आहे आणि एकदम मस्त झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा असा झटपट आणि टेस्टी मसाला पास्ता नक्की बनवून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.